नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, अधिक मासामध्ये आपण आईची ओटी भरत असतो। मग अधिक मासाला आपण धोंड्याचा महिना देखील ओळखतो। धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? जर आई विधवा असेल तर मग ओटी भरावी का? त्याचप्रमाणे आपण स्वतः विधवा असेल तर आपण अधिक मासात आईची ओटी भरावी का? किंवा मग आई विधवा असेल, आपण विधवा असेल तर मग काय करावं, अशी बरेच प्रश्न तुम्हाला पडलेले असतील। बघा, अधिक मासात बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतात आणि मग काय करावे हे देखील आपल्याला कळत नाही। मग अशा वेळेस नेमके काय करावे, काय करू नये, नेमकी कोणती चूक आपल्याला करायची नाही, याच विषयाची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर आपण अधिक मासाचे थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया। या महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये हे देखील आपण थोडक्यात पाहूया। तर बघा, या वर्षी हा महिना ज्येष्ठ महिन्यात येत आहे, म्हणून याला अतिरिक्त ज्येष्ठ महिना म्हटलं जाईल। धार्मिक दृष्ट्या या महिन्यात शुभ कार्य जसे की विवाह, मुंडन किंवा गृहप्रवेश निषिद्ध आहे, परंतु पूजा आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते। मागील अधिक मास 2023 मध्ये श्रावण महिन्यात आला होता आणि 2026 नंतर पुढील अधिक मास 2029 मध्ये येईल। असे मानले जाते की अधिक मासात केलेले धार्मिक कार्याचे फळ इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या पूजा आणि प्रार्थनेपेक्षा 10 पट अधिक मिळते। अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो। जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटले जाते। हे श्री क्षेत्र, श्री पुरुषोत्तम क्षेत्र, शाक क्षेत्र, नीलाचल, नीलगिरी आणि श्री जगन्नाथपुरी या नावानेही ओळखलं जातं। पुराणामध्ये याला पृथ्वीचे वैकुंठ म्हटले आहे। पुरुषोत्तम महिन्यात येथे भेट देणे शुभ मानले जाते। जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकाल नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा। गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते। भगवान विष्णू हे अधिक मासाचे अधिष्ठाती देवता आहेत। या महिन्याची कथा भगवान विष्णूंचा अवतार भगवान नरसिंह आणि भगवान कृष्ण यांच्याशी निगडित आहे। त्यामुळे या महिन्यात या दोघांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकटे दूर होतात। या महिन्यात भगवान श्रीकृष्ण, भगवद्गीता, श्री रामकथा आणि गजेंद्र मोक्ष कथेचे पठण तसेच भगवान विष्णूंचे श्री नृसिंह रूपाची पूजा यांना विशेष आदर दिला जातो। तसेच या महिन्यामध्ये उपवास, पूजा आणि प्रार्थना करतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात आणि वैकुंठ प्राप्त होतात। तसेच या महिन्यात आपल्याला घरातील देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूच्या चित्रासमोर दिवा लावा। या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापांचे क्षालन होते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते। या महिन्यात देवाला दिवे आणि ध्वज दान करणे देखील अत्यंत पुण्यकारक आहे। या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे देखील अत्यंत फलदायी ठरते। हे शक्य नसेल तर भगवद्गीता तुम्ही पठण करू शकता। तसेच पुरुषोत्तम नाम नावाचा 14व्या अध्यायाचे त्याचे अर्थासह पठण करावे। या महिन्यात विष्णू सहस्रनामाचेही पठण करावे। भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा महिमा प्राचीन धर्मग्रंथामध्ये अवर्णनीय आहे। प्राचीन तत्वानुसार या महिन्यात यज्ञ आणि हवन करण्याव्यतिरिक्त श्रीमद्देवी भागवत, श्री भगवत पुराण, श्री विष्णू पुराण आणि भविष्योत्तर पुराण याचे श्रवण, वाचन आणि चिंतन करणे विशेष फलदायी मानले आहे। पहा, महत्वाची गोष्ट ती म्हणजे आईची ओटी भरणे। प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरायची आहे, कारण या महिन्यात आईची ओटी भरण्याला खूप जास्त धार्मिक महत्त्वही सांगितलं गेले आहे। त्याचप्रमाणे जिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवले आहे, त्या आपल्या आईची ओटी भरणं व तिचा मान सन्मान करणं हे देखील प्रत्येक मुलीचे प्रथम कर्तव्य आहे। आणि म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणं हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केले पाहिजे। बघा, आपल्या जन्मदात्या आईची ऋणांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मजन्मी मला हीच आई मिळावी, यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करणे हा या मागचा ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश आहे। लहानपणापासून आपली सर्व हौस, आपल्या सर्व आवडीनिवडी आपले आई जपत आली आहे। आपल्याला लहानाचं मोठं करते आणि आपल्या सदैव आनंदामध्ये आपल्याला राहावं यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते। कोणतेही दुःख आपल्या वाटेला येऊ नये हा तिचा एक प्रयत्न असतो, यासाठी आपली आई वाटेल ते करत असते। सर्वांपेक्षा जास्त काळजी आपली आईच आपली घेत असते। तसं बघितलं तर आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाहीत। या उलट प्रत्येक आई आपल्यासाठी, मुलीसाठी काही ना काही करत असते, देत असते। तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी ही आवर्जून भरायची आहे। बघा, ज्योतिषशास्त्रात देखील म्हटलं जातं अधिक महिन्यात आईची
आईला केलेले दान हे भगवंताकडे पोहोचते असं म्हटलं जातं. अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी? तर बघा, अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. शक्यतो आपण बघा देवीची ओटी मंगळवारी शुक्रवारी भरत असतो. त्याचप्रमाणे आपण देखील एखादा शुभ दिवशी आपण आईची ओटी देखील भरू शकतो. म्हणजे तुम्हाला एखादी सुवासिनी महिलेची ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि म्हणूनच आपण आपल्या आईची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी भरावी, कारण हे दिवस देवीला अत्यंत प्रिय आहेत. अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरू शकता. ज्याला शक्य नाही त्याने त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी चालणार आहे. आता बघा, आई विधवा आहे, आमच्याकडे आमचे वडील नाही, मग आई विधवा आहे तर आईची ओटी भरावी का? किंवा तुम्ही स्वतः विधवा असाल तर मग अशा महिलांनी आईची ओटी भरावी का? मग काय करावं नेमकं? तर बघा, ज्यांना आई नाही, ज्यांची आई वारली आहे किंवा मग विधवा आहे तर अशा मुलींनी ओटी भरावी का? तर बघा, हा पडलेला प्रश्न प्रत्येकालाच आहे. तर हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावलं जात नाही किंवा मग त्यांची ओटी देखील भरत नाही. मग त्यामुळे तुम्ही विधवा असेल तर तुम्ही ओटी भरू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अधिक मासामध्ये तुम्ही आपल्या आईसाठी काहीच करू शकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तुमच्या पद्धतीने आईची ओटी भरू शकत नसाल तरी काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने आईला एखादी छानशी सुंदर साडी घेऊ शकता, भेट वस्तू देऊ शकता, तिच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही तिला भेट वस्तू म्हणून देऊ शकता. यामागे देखील आपलं एक प्रेम दडलेलं असतं. जरी ओटी भरता आली नाही तरी तुम्ही तिला तिच्या आवडीची भेटवस्तू किंवा तिला जास्त प्रिय असलेल्या वस्तू, एखादी साडी तुम्ही तिच्या हातामध्ये देऊ शकता. प्रत्येकाची आईची आवड वेगळी असते आणि आपल्या आईची जी काही आवड असते ती प्रत्येक मुलीला माहीत असतं आणि त्यामुळे प्रत्येक मुलीने आपल्या आईच्या अगदी आवडती जी वस्तू आहे तर ती तिला भेट म्हणून द्यायची आहे. किंवा तिच्या मनात एखादी खूप दिवसांची एखादी इच्छा असेल, तिला काही घ्यायचं असेल तर ती देखील इच्छा तुम्ही तिची पूर्ण करू शकता. तर बघा, आता दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः जर विधवा आहेत, आई सौभाग्यवती आहे, मग अशा वेळेस आपण आईची ओटी भरावी का? तर बघा, अधिक महिन्यामध्ये जर तुम्हाला खूप इच्छा असेल तुमच्या आईची ओटी भरण्याची आणि तुम्ही विधवा असाल आणि आई सौभाग्यवती असेल तर मग अशा वेळी तुम्ही आईची ओटी स्वतः भरू शकत नाही. पण जर तुमची मुलगी असेल किंवा तुमची मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल आणि त्या सौभाग्यवती असेल तर तुम्ही आणलेल्या वस्तू त्यांच्या हातून नक्कीच आईची ओटी भरून तुम्ही त्यांना त्या देऊ शकता. किंवा तुमची एखादी जाव असेल घरात, जर तुमची जाव असेल तर तिच्या हातून तुम्ही तुमची आईची ओटी भरू शकता. तुम्ही तिच्या आवडीच्या वस्तू आणू शकता आणि एखाद्याकडून तिला हळदी कुंकू लावून या वस्तू तिच्या ओटीत तुम्ही टाकू शकता. तुम्ही काही पैसे देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू आणायला तुम्ही सांगू शकता. बघा, तुम्ही आईसाठी जोडवे देखील खरेदी करू शकता. अधिक मासामध्ये जोडवे खरेदी करण्याला अधिक दान देण्याचे अतिशय महत्त्व आहे. चांदी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, ज्यामुळे तुम्ही आईची ओटी भरू शकत नसाल, तुम्ही आईसाठी एखादी आणलेली छानशी सुंदरशी साडी आईच्या हातामध्ये देऊ शकत नसाल तर आपल्या आईला पाटावर बसून आईच्या तोंडामध्ये साखर भरू शकता आणि आईचे दर्शन, आईच्या तुम्ही पाया पडू शकता, कारण आपली आई देवांपेक्षाही कमी नाही. तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही एवढं तर नक्कीच करू शकता, कारण आईसाठी केलेली छोटीशी गोष्ट भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असते. आईला तुम्ही या गोष्टी नक्कीच भेट म्हणून देऊ शकता. आईची ओटी भरताना मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी अजिबात भरायची नाही, कारण सासूच्या ओटीमध्ये पुत्र जो असतो त्याच्याशी तुम्ही विवाह केलेला असतो, त्यामुळे तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही. एवढी गोष्ट मात्र आपल्याला बघा लक्षात ठेवायची आहे. तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत? बघा, आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, काही सुकामेवा, सौभाग्याच्या ज्या काही वस्तू असतील, हळदी कुंकवाचा करंडा, गजरा, हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा, यासोबतच तुम्ही काही गोड पदार्थ किंवा मिठाई सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. आपल्या आईला ओटीमध्ये तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे अधिक मासामध्ये अनारशांना खूपच महत्त्व आहे, ज्यामध्ये तुम्ही अनारसे देखील देऊ शकता किंवा कोणतेही गोड पदार्थ तुम्ही ओटी भरताना देऊ शकता. अधिक महिन्यामध्ये मुलीने आईला नवीन एखादी साडी घ्यावी. तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार किंवा इच्छेनुसार तुम्ही आईला एखादी साडी घेऊ शकता. ती भारी असू द्या किंवा ती साधी असू द्या. आता ओटी भरण्याची पद्धत काय आहे बघा, त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये जावयाला मानपान करण्यालाही किंवा जावयाचा मान सन्मान करण्याला देखील अधिक महत्त्व आहे. त्यामुळे जावयाचा
जावयाचे आयुष्य वाढते, जावयाला ऐश्वर्य प्राप्त होते, सुख प्राप्त होते। त्याचप्रमाणे या अधिक महिन्यात सासू सासऱ्याने आपल्या जावयाचं मानपान करायचं आहे। मग तो मानपान तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हा करू शकता। ओटी भरण्याची पद्धत बघा। ओटी भरताना जी काही व्यक्ती असेल तिला पाटावर बसवायचं आहे, त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे। आईच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, तांदूळ, छोटेसे हळकुंड, सुपारी, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, त्याचप्रमाणे एखादा फळ, एखादा फूल, गजरा, सौभाग्याच्या वस्तू या सर्व तुम्हाला ठेवायच्या। त्याप्रमाणे तुम्हाला बसवताना आईचे किंवा मुलीचे तोंड पूर्व पश्चिम येईल या पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे। त्यानंतर आपल्याला आईला एखादा गोड पदार्थ हा खायला घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे हळदी कुंकू लावून झाल्यावर ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या आपल्या आईच्या ओटीमध्ये देऊन आईला नमस्कार करायचा आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आईची आपल्याला ओटी भरायची आहे आणि आपल्या आईच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे। बघा, आईची ओटी फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का? अविवाहित मुलगी असेल तर आईची ओटी भरू शकते का? तर या अधिक मासामध्ये, धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी विवाहित किंवा अविवाहित कोणतीही मुलगी ओटी भरू शकते। अधिक महिन्यामध्ये आपल्याला आईसाठी आवर्जून ही एक वस्तू घ्यायची आहे, ती वस्तू म्हणजे हिरव्या बांगड्या। हिरव्या रंगाच्या बांगड्या, आईला काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या भरण्याला देखील खूप महत्व आहे आणि अतिशय महत्वाची अशी ही वस्तू आहे। ही वस्तू आपण आवर्जून आईला भेट वस्तू म्हणून द्यायची आहे। मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।